शिवसेना जिंदाबाद, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचा जय हो, शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून विविध पक्षांनी मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात केली आहे। यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील सामना अधिकच रंगतदार होताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीने ही एकत्र येत कंबर कसली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचा शुभारंभ कासा येथे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी आमदार अमित घोडा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यालय उद्घाटनानंतर झालेल्या बैठकीत आगामी नगर परिषद, नगर पंचायत तसेच पुढील जिल्हा परिषद या पंचायत समिती निवडणुकांसाठी धोरणात्मक तयारीला येथे सुरुवात झाली। मात्र या बैठकीत भाजपवर अनपेक्षितरित्या टीकेची झोड उठली। नेत्यांनी व्यक्त केलेल्या रोषात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सहकार्यामुळेच भाजपला लाभ झाला, परंतु सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचं मत व्यक्त केलं। यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी स्पष्टपणे जाणवली। शिवसेनेला कमजोर समजू नका, या निवडणुकांमध्ये शिवसेना आपली धडाडी दाखवून देईल असा इशारा जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांनी दिला आहे। तसेच नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व स्तरांवर शिवसेना आघाडीवर राहील असा विश्वास आमदार राजेंद्र गावित आणि अन्य नेत्यांनी व्यक्त केला आहे। परिषदच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, नगरपालिकेच्या सुद्धा त्या ठिकाणी जागा निवडणुका आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीचे मध्ये आहे। आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आणि फक्त प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपण बोलवले। जर आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर बोलवलं असतं तर मला वाटतं इथे प्रचंड गर्दी राहिली, जागा नसती राहिली। पण आपण प्रमुख कार्यकर्त्यांना एक कार्यालयाच्या ओपनिंगसाठी आणि म्हणून हे कार्यालय आता ओपनिंग झालेलं आहे, पण या ठिकाणी हे कार्यालय कायमस्वरूपी या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला उघडता येईल। खरं म्हणजे मनीषाताईंनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा या ठिकाणी कार्यालय ओपन करू शकत होतो, मला करायचं पण होतं, पण माझ्याकडे काय की पालघरला तिथे जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय आहे, SP चं कार्यालय आहे, सगळे बहुतेक कामं ही आपल्या कार्यकर्त्यांची पालघरला असतात आणि इथे जर आपण कार्यालय जर ओपन केलं परत अजून म्हणजे 2 काय 3 घरं झाली। सर्व भागातील महाराष्ट्र जनतेला लोकाभिमुख विकास कामं हवी त्याकरता झगडणारे आणि ज्यांनी गेल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा मुख्यमंत्री कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण संबंध महाराष्ट्राला घडून गेलं की कार्यकर्ता ते मुख्यमंत्री ह्याच्यामधली दुरी नष्ट करण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं ते आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय राजेंद्रजी गावित साहेब, आपल्या शिवसेनेच्या माजी आमदार आणि राज्यमंत्री आदरणीय मनीषाताई निमकर, आमचे मित्र आणि माजी आमदार सन्माननीय अमित घोडा, या भागाचे तालुका प्रमुख संतोषजी देशमुख, डहाणू विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील लिभाड, शंकर नागले, हेमंत काका असतील, सर्व सन्माननीय आपल्या सर्व महिला भगिनी त्या निवारणाची केंद्र असतात आणि सर्वसामान्य माणूस जो प्रशासनामध्ये जायला घाबरतो त्याला शाखेमध्ये यायचं धाडस झालं पाहिजे आणि या शाखेच्या माध्यमातून लोकांची कामं झाली पाहिजे। त्वरित देशमुख साहेबांनी हे कार्यालय घेतलं आणि आज त्याचं उद्घाटन होतंय। आपले जिकडचे कार्यकर्ते आहेत ते सर्वच कार्यकर्ते हे अत्यंत तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत। कुणामध्ये संघटनेचं कौशल्य आहे, कुणामध्ये चांगलं बोलण्याचं कौशल्य आहे, कुणाला जोडण्याचं कौशल्य आहे आणि जी काही निवडणूक आपल्या समोर आहे, शिवसेना कधी निवडणुकीला समोर ठेवून काम करत नाही। तर निवडणूक ही एक माध्यम आहे की त्या माध्यमातून आपण लोकांची प्रश्न सोडवू शकतो, पण राजकीय पक्ष आणि कार्यकर्ता निरंतर प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमध्ये निवडणुकीच्या समज नगर परिषद निवडणूक 2 तारखेला होते
2 तारखेच्या निवडणुकीत 3 तारखेला जरी अडचण कोणाला आली तर 3 तारखेला एक कार्यालय ओपन असलं पाहिजे. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं, एक जिल्हा प्रमुख म्हणून, की साहेब आपल्याकडे या पालघर विधानसभेमध्ये एकूण आता 3 कार्यालय झाली आहेत. एक माहीमला कार्यालय आहे, एक आपल्या जिल्ह्याचं कार्यालय, आणि आता इकडे 4 कार्यालय आहेत. चिंचणीला कार्यालय आणि काशाला कार्यालय. जिल्ह्याचं कार्यालय हे ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठल्याच पक्षाचं नाही. आता लोकांनी काहीतरी भूमिपूजन केली, हे कधी होईल ते त्यांनाच माहिती आहे. परंतु आपल्याकडे 23 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन केलं. तेव्हा त्यांनी सांगितलं कुंदन इकडे लोकांच्या तक्रार सोडवल्या गेल्या पाहिजेत. आणि त्याच वेळेला आम्ही साहेबांना वचन दिलं की हे जे कार्यालय कधीच बंद राहणार नाही. आणि आज साधारणतः 2-2.5 वर्ष होत आली आहेत. पालघरचं एकमेव राज्यातलं कार्यालय असेल पालघर जिल्ह्याचं, की जे 24 तास दिवस आणि रात्र चालतं. म्हणजे येणाऱ्या माणसाला असं वाटलं पाहिजे की रात्रीच्या अंधारामध्ये ज्या वेळेला मी कोणाला फोन करू हा प्रश्न निर्माण होईल, तेव्हा लोक जेव्हा म्हणतात की इलेक्शन झालं का कार्यालय बंद होतात, निवडणूक आली का पुन्हा कार्यालय उघडतात, आमच्याकडे मतं मागायला येतात, त्यामुळे त्यांना असं वाटलं की 5 वर्ष निरंतर एक पक्ष आहे आणि कार्यकर्ते आहेत की जे आपल्याकरता नेहमी 24 तास उपलब्ध आहेत. ज्या त्यांच्या बळावर महायुतीचे आमदार निवडून आले, तर आम्हाला राहून खूप असं आतून लागून आहे की का म्हणून डहाणूची सीट पडली. याचं कारण काय? याचं कारण हे सर्वसमावेशक नेतृत्व नसलेलं अहमपणा, अहंकारपणा आणि मीपणा. हा मीपणा, आम्ही तर काय, आम्ही सगळे तळागाळातले चळवळीचे लोक आहोत. आता उतरलं ती गाडी सोडून पण चालायला तयार आहोत. पण काही काहींना वाटतं की अरे त्यांना अजून पालघर समजलेला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यातलं त्यांनी जो अस्तित्व आहे, प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, आज बरेचसे लोक आम्हाला फोन करतात की आम्हाला हे वर्तन मान्य नाही. परंतु आपण तुम्ही लक्षात ठेवा की ही आपली आग आणि चीड ही आपल्याला रिझल्टमधून दाखवायची आहे. आपला इकडचा एक नाही जिल्हा परिषद गट, मग तो कासा असेल, तुमचा ओसरविरा आहे, सायवन आहे, मोडगाव आहे, गंजाड आहे, दाभोण आहे, हे सर्वच्या सर्व सीट आणायचे ना आपण. सर्वच्या सर्व सीटवर फक्त शिवसेना आणि शिवसेना, ती झडपी असेल किंवा पंचायत समिती, याकरता आपल्याला काय आहे, आपल्याकडे काय आहे, आपला खिस्सा किती खाली आहे, किती भरलाय, किती फाटकाय बघू नका. आपण शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवायचं आणि या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. तुमच्या मागे खंबीर असं नेतृत्व शिंदे साहेबांच्या माध्यमातून आहोत. आम्ही जरी पैशाने श्रीमंत नसलो तरी माणूस रूपी आम्ही सक्षम आहोत. आम्ही पण फाटके आहोत. आरेला कारे आणि अडचणीला आम्ही सर्व आहोत. आम्हाला कोणी बाकीच्या गोष्टी शिकवू नये. आम्ही सर्वच गोष्टींमध्ये तत्पर आहोत. आणि आपल्या इकडले बसलेले सर्व लोक आणि तुम्ही सर्व एवढे सक्षम आणि भक्कम आहात की आपल्या आगीतल्या आणि चिडीतून आपल्याला येणारी जी निवडणूक आहे ही काबीज करायची आहे का, तर जनसन्मानांच्या कल्याणाकरता. कासा हे बाजार